नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे रेल्वे अप्रेंटिसशिपची। मित्रांनो, ही जी काय जाहिरात आहे मित्रांनो ती आलेली आहे मुंबई विभागामधून, जे आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप म्हणजेच अप्रेंटिसशिप या पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत। मित्रांनो, चला तर मग या जाहिरातीविषयी आज जाणून घेऊया। यामध्ये पात्रता काय आहे, कोण ॲप्लिकेशन फॉर्म करू शकतो, वय काय आहे, फीस किती लागणार आहे आणि तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याच्याविषयी डिटेल्समध्ये जाणून घेऊया। अप्रेंटिसशिप या पदाकरिता दिनांक 20/9/2024 ला या ठिकाणी जाहिरात प्रकाशित झालेली आहे, ज्याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची जर डेट या ठिकाणी आपण पाहिलं तर बघा 23/9/2024 ला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेले आहेत आणि क्लोजिंग डेट आहे ती आहे बघा 22/10/2024। यामध्ये जर आपण बघितलं तर ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरण्यात येणार आहेत, ज्याची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जी रेल्वेने ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो, त्याच ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे। अदर मोडनं तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचं नाही, कारण की अदर मोडनं जेवढे काही ॲप्लिकेशन फॉर्म करतील ते या ठिकाणी ॲक्सेप्ट राहणार नाहीत। तर बघा मित्रांनो, मुंबई विभागामधून आपल्या ITI पास प्रशिक्षणार्थ्यांकडून 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षाकरता अप्रेंटिसशिप या पदाकरता अर्ज मागवण्यात येत आहेत, ज्यामध्ये टोटल 5066 जागा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर यामध्ये आपल्या ITI पास प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि चांगली जाहिरात आलेली आहे। तर बघा या ठिकाणी सर्वप्रथम जर या ठिकाणी आपण बघितलं तर एलिजिबिलिटी कंडिशन काय राहणार आहे, म्हणजे तुमचा वय किती राहणार आहे, किती वय असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। तर सर्वात प्रथम मित्रांनो, तुमचं वय कमीत कमी 15 वर्ष असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 24 वर्ष असणं या ठिकाणी गरजेचं आहे। तुमचं वय सध्या जर 15 ते 24 मध्ये असेल तरच तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करू शकता। त्यानंतर SC ST OBC वाल्यांना या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे मित्रांनो, जसे की ॲज पर गव्हर्नमेंट रूल्सनुसार असते, जे SC ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्ष या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने जो पर्सनल विथ डिसेबिलिटी म्हणजे PWD कॅन्डिडेट आहे तर त्यांना 10 वर्षासाठी या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। त्यानुसार जर कोणी एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्यांच्यासाठी 10 वर्षाचं या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे आणि डिफेन्स कॅटेगरीवर जर कोणी असेल तर त्यांच्यासाठी 3 वर्षाचं या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही आता या ठिकाणी फॉर्म भरायचा विचार करता तर रेल्वेनं एक या ठिकाणी एक ब्लॉक देण्यात आले मित्रांनो, त्यानुसार तुमचं वय या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे। जर तुमची कॅटेगरी ओपन असेल तर तुमचा जन्म 2000 ते 2009 या दरम्यानमध्ये या ठिकाणी देण्यात झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे। अशा टोटल कॅटेगरीजवर या ठिकाणी देण्यात आलेले मित्रांनो, तर ते तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेचा या ठिकाणी आपण विचार केला तर बघा तुमच्याकडं मिनिमम 10वी पास असणं गरजेचं आहे आणि ते तुमचं जे काही एज्युकेशन आहे 10वी प्लस ITI ते 20/9/2024 अगोदर पासआउट असणं गरजेचं आहे। यामध्ये महत्त्वाचं जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर तुम्ही 10वी 10+2 एक्झामिनेशनमध्ये पास असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला 10वीला 50% मार्क्स असणं गरजेचं आहे। जर 50% पेक्षा मार्क्स जर कमी असतील तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार नाही। त्यानंतर टेक्निकल एज्युकेशनचा जर विचार केला तर तुम्हाला ITI तुम्ही पास आउट असणं गरजेचं आहे, ते तुमच्याकडे ITIचे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, म्हणजेच काय कंपल्सरी आहे। आता ITIचा जर या ठिकाणी विचार केला तर ITIचे ट्रेड कोणकोणते राहणार आहेत ते याच्याविषयी थोडंसं पाहूया। तर सर्वात प्रथम या ठिकाणी फिटर आहे, वेल्डर आहे, टर्नर आहे, मशिनिस्ट आहे, कार्पेंटर आहे। कार्पेंटरचं मित्रांनो नाव चेंज करून या ठिकाणी वुडवर्क टेक्निशियन असं ठेवण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीनं 6 पेंटरचं आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमॅन मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड AC, पाईप फिटर आहे, प्लंबर आहे, ड्रॉप्समॅन आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं आपण मेकॅनिक्स आहे, त्याच्यानंतर मेकॅनिक मोटर व्हेकल आहे, स्टेनोग्राफर आहे आणि फोर्ज अँड हीट ट्रीटमेंट आहे। त्यानंतर जर या ठिकाणी आपण बघितलं प्रोग्रामिंग अँड सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन असिस्टंट आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी एवढे 19 ट्रेड या ठिकाणी भरण्यात येणार आहेत मित्रांनो। या 19 ट्रेडसाठी जर तुम्ही पासआउट असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे। फक्त कंडिशन एकच आहे, तुम्हाला 10वीला 50% पेक्षा जास्त मार्क्स या ठिकाणी पाहिजे मित्रांनो। या ठिकाणी स्पष्ट मुद्दा या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो, की जर कोणाचा या ठिकाणी रिझल्ट आला नसेल किंवा वेटिंगवर असेल, कोणी अपियर असेल तर यांना या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार नाही।
मित्रांनो, हा फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला या PDF डिटेल्समध्ये अभ्यास करून घ्यायचा आहे. आता या PDF लिंक माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आलेली आहे मित्रांनो. आता टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली टेलिग्राम चॅनलला येऊन तुम्ही डायरेक्ट हा PDF डाउनलोड करू शकता. ट्रेड आणि स्लॉटनुसार मित्रांनो जागे देण्यात आलेले आहे, त्याचं थोडंसं आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊया. त्या अगोदर या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो तर आपल्याला फीस किती लागणार आहे, तर बघा फीस जी राहणार आहे ती 100 रुपये फीस राहणार आहे. आणि जर या ठिकाणी बघितलं बघा SC ST PWD वुमन या जर यापैकी जर कोणी असेल तर यांना 1ही रुपया या ठिकाणी फीस लागणार नाही. त्यानंतर हा जी काही फीस राहणार आहे मित्रांनो तर ही फीस आहे तुम्हाला ऑनलाईन मोडनं या ठिकाणी यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ऑनलाईन या ठिकाणी तुम्हाला पेड करावी लागणार आहे. तुम्ही पेड करण्यासाठी तुमचं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI ID वगैरे या ठिकाणी वापरू शकता. ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करणार त्यावेळेसच तुमचं या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट धरण्यात येणार आहे. जर तुम्हाला या ठिकाणी काही डिसॅबिलिटी असेल तर कोणत्या ट्रेडनुसार कोणती डिसॅबिलिटी आहे या ठिकाणी आपल्याला त्यांची क्रायटेरिया देण्यात आलेली आहे, तर यानुसार आपल्याकडे आहे का असं या ठिकाणी आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो या ठिकाणी की आपल्याला मोड ऑफ सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे, म्हणजे ही भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे. तर बघा ही भरती प्रक्रिया जी आहे मित्रांनो तर टोटल मेरिट बेस या ठिकाणी राहणार आहे. या ठिकाणी कुठलाही इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर कुठलीही रिटर्न टेस्ट या ठिकाणी घेण्यात येणार नाही. म्हणजे संपूर्ण तुमचं 10चे 50% मार्क्स, त्याच्यानंतर तुमचं ITIचे मार्क्स या ठिकाणी दोघांवरच या ठिकाणी मेरिट निघणार आहे. म्हणून ही एक चांगली संधी आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी, कारण की मुंबईमध्ये याचे संपूर्ण जागे राहणार आहेत. त्यानंतर जर आपण या ठिकाणी विचार केला मित्रांनो ट्रेनिंग पिरियड आणि स्टायपेंड, जर ट्रेनिंग जरचा या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर ट्रेनिंग राहणार आहे तुमची 1 वर्षाची आणि स्टायपेंड म्हणजे जर तुमच्याला भेटणारा पेमेंट, तर पेमेंटचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर पेमेंट राहणार आहे तुम्हाला ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स, जे की अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 नुसार जर या ठिकाणी आपण बघितलं तर 8,000 ते तुम्हाला 8,500च्या दरम्यान या ठिकाणी पेमेंट देणार आहे, जे 2 वर्ष ट्रेडसाठी. आणि 1 इयर ट्रेडचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर 7,000 ते 7,500 तुम्हाला या ठिकाणी पेमेंट भेटून जाईल. या ठिकाणी मोड ऑफ ॲप्लिकेशनचा जर विचार केला जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलेले तर या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरावे लागणार आहे. तर मित्रांनो फॉर्म भरत असताना तुम्हाला काळजीपूर्वक या ठिकाणी भरायचं आहे, कारण की थोडी जरी चूक झाली तर या ठिकाणी रिटर्न फॉर्म भरता येणार नाही. आता फॉर्म भरण्यासाठी जर आपण या ठिकाणी डॉक्युमेंटचा जर विचार केला तर डॉक्युमेंटसाठी जर बघितलं आपण तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला तुमचं वय कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 10ची मार्कशीट किंवा तुमचं 10चं सनद या ठिकाणी लागणार आहे. दोन्ही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहिजे मित्रांनो, कारण की तुमचं मार्कशीट आणि सनद. त्यानंतर तुमचं ITIची कॉन्सॉलिडेटेड मार्कशीट. आता कॉन्सॉलिडेटेड मार्कशीट म्हणजेच काय, तुमचं जर तुम्ही 2 वर्षाचं ITI झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर एकत्र मार्क्स येणार आहेत. त्याच्यानंतर लागणार आहे तुम्हाला नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट. जर कोणी कास्ट कॅटेगरीमध्ये असेल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, ओपनवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट लागत नाही. त्याच्यानंतर कोणी डिसॅबिलिटी असेल तर त्यांच्याकडे डिसॅबिलिटीज प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. जर कोणी ऑलरेडी सर्व्हिस करत असेल किंवा कुठल्या ठिकाणी काम करत असेल तर त्या ठिकाणी त्यांना डिस्चार्ज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी हा PDF डिटेल्समध्ये या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे आणि अभ्यास करून घ्यायचा आहे. या PDFची लिंक तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. डायरेक्ट त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. डायरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये हा PDF डाउनलोड करू शकता. जे फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतात, इनव्हॅलिड होऊ शकतात, यांची संपूर्ण यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला या ठिकाणी डिटेल्समध्ये थोडंसं जाणून घ्यायचं आहे, मगच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे. कारण की संपूर्ण गोष्ट या ठिकाणी डिटेल्समध्ये दिल्यामुळे तुम्हाला नंतर याच्यामध्ये काहीही चेंजेस करता येणार नाही. आता सर्वात महत्त्व या ठिकाणी आपण जाणून घेऊया की याच्यामध्ये कोणत्या ट्रेडला किती जागा आहेत आणि कोणत्या ठिकाणी आहेत. तर बघा जे काही स्लॉट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत मित्रांनो, तर मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे ती BTC डिव्हिजनमध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम पाहायचं आपल्याला ट्रेड. या ठिकाणी जर बघितलं आपण तर संपूर्ण ट्रेडची यादी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी टोटल अवेलेबल स्लॉट देण्यात आहे, म्हणजे किती जागा या आहेत या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी कॅटेगरी देण्यात आलेली आहे. तर कॅटेगरी म्हणजे तुमची कॅटेगरीनुसार तुमच्या ट्रेडमध्ये किती जागा आहेत याचा या ठिकाणी डिटेल्समध्ये अभ्यास करायचा आहे. मगच तुम्हाला त्या ठिकाणी ठरवायचं आहे
की आपल्याला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। तर हे जे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत मित्रांनो, तर ते बघा ते आहेत तुमचे या ठिकाणी डिपार्टमेंट वेगवेगळे ज्या ठिकाणी या ठिकाणी फॉर्म भरण्यात येणार आहेत। तर असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत मित्रांनो, या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे। तर तुमचा ट्रेड, त्याच्यानंतर या ठिकाणी उपलब्ध जागा किती आहेत याचा तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार अभ्यास करायचा आहे। मग ज्या ठिकाणी जेवढे जास्त जागे आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे। याच PDF मध्ये जर बघितलं मित्रांनो, तर बघा एक कास्ट सर्टिफिकेट कसा असायला पाहिजे याचा एक फॉर्मॅट देण्यात आलेला आहे। जसे की SC कॅन्डिडेट, ST कॅन्डिडेट असेल तर त्यांच्यासाठी हा कास्ट सर्टिफिकेटचा नमुना राहणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। जर तुम्ही OBC कॅन्डिडेट असाल तर OBC कॅन्डिडेटसाठी अशा पद्धतीचा या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी असलं गरजेचं राहणार आहे। तर बघा मित्रांनो, हे सगळे तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे आहे किंवा कशा पद्धतीचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे। मित्रांनो, फॉर्म भरण्याच्या अगोदर डिटेल्समध्ये याचा अभ्यास करा, मगच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे।